ते माझ्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असताल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. गाईज मी मस्त डब्बा आणलाय लसण ठेवायला. किती भारी वाटायला लागलाय तो डब्बा. हारसूचे पप्पा म्हणतात काही घेत राहती. पण ते नाही समजत सामान ठेवायला पाहिजे बाप्पा काही. तो लसण टाकणार आहे आता मस्त लगे भरीत. अरे एवढी काय खुश व्हायला लागली वैसू? नुसते प्लास्टिकचा डब्बा आणला आणि त्याला एवढं खुश व्हायला लागली, दाखवायला लागली तीनदा. ते काय चांदीचा आणलाय का तू? तीनदा दाखवायला लागली तो प्लास्टिकचा डब्बा. मग लसण ठेवायला का चांदीचा डब्बा आणू का सोन्याचा आणू? लागले मोठे बोलायला मला. चांगलंच बोलता. ही गुजराती भाकर. आणि कशी वाटली गुजराती भाकर तर नक्की सांगा कमेंट मध्ये. मस्त. नवऱ्याचं चाललंय मला म्हणणं आता कवरक मिरच्या ठेचती, भूक लागली मला दे ना लवकर जेवण. पण त्याला समजून नाही राहिला आता बारीक व्हायला टाइम लागन म्हणून मिरच्या असे करतेच. लवकरच दे जेवण. लय डोकं खातेत बाबा मग ते. त्याला समजत नाही आता स्वयंपाकाला तर टाइम लागनच. पण काय सांगा आता माणसाच्या जातीला. असं असतंय माणसाच्या जातीचं. सगळं आयतं जेवण भेटतंय. अरे आयतं जेवण भेटते तर कामाला जाणं नाही लागत का आम्हाला? तुला खाली घरातलंच काम करायचंय, मला तर कामाला बी जायचंय ना. नुसतं भरीत ठेसायला लागली 1 घंट्यापासून, त्याच्यामध्ये तू का तीर मारलाय का? भरीत ठेसायला लागली तर तीर्थ नाही मारला, पण आयतं जेवण देते ना. तुम्ही काय कमवायला जातात? तुम्हाला काय वाटतंय लगे लयच मोठी गोष्ट आहे कमवणं म्हणजे? घरात बाईच्या जाती. चल तीर मारला तर चल पाणी दे जर पियाला मला. लय बोल नको. अरे बोलू नको मला जास्त. पाणी तर नळ्याच्या खाली उतरू दे. लागली ते भरीत कापायला. सरक पलीकड. 1 घंट्यापासून भरीत लागली बनवायला लागलं. सरक मरच. काय सरक सरक म्हणायला लागले घडी घडी? सरक ना बनवलंय ना मग तुम्हाला आता ते काय बनवायला लागले ना. अरे मी ठेसून देतो ते भरीत. आणि इकडे पहा आता किती टाइम लागतोय मला बनवायला. तर 1 घंट्यापासून लागली भरीत बनवायला आणि लागले हे करायला. हा बनवा मस्त ठेसा. चांगलं ठेसायला बनवा लागलो ना. भरीत लगे चांगलं मस्त. आणि आयतं झालं जेवण काय देते मी याला? मला आज आयतं अरे जेवण. झालं काय आता याला ठेसायला? सगळं म्या कुटून दिल्यावर म्हणायला लागले का मिरच्या सांबार लसण सगळं तर म्या दिलंय तुम्हाला कुटून. अरे कुठून मग 1 घंट्यापासून तर याच्यात लागली कुटायला तू, म्हणून तर म्हणायला लागलो. झालं किती काय त्याला काय पीठ करायचं का लय? भरीत आहे ते. गव्हाचं पीठ देऊ मीठ का तुम्हाला खायला? अरे पहा मीठ आता मी नको किती टाकू खारट जास्त. टाकते. आता जास्त खारट आहे. करणार आहे मी. अरे तुला म्हणलं ना जास्त खारट होईन एक हानीन बरं हे तुला. तुम्ही हं. खारटच खायच्या लायक आहेत. खारट फक्त होऊ दे मग मी तुला सांगतो आता. काय सांगता? तुलाच चारीन हे सगळं खारट झालं भरीत तर. फोनात कांड्या करत राहते बाबा घडी. पाय झालं का नाही तर भरीत? पाय पाय किती मस्त झालं. फर्स्ट क्लास दिसायला लागले माहिती आहे का? पाय. आणि लवकर हे साफ कर आणि टाक. आणि खा मग. हा कुठं आता उखळीतच खा तुम्ही, उखळीतच खा. अरे उखळीत नाही खायचं ते, परातीत घे मिक्स मस्त. करायला लागले मस्त. मी मिक्स केल्यावर देते तुम्हाला जेवण. हो आता त्या 1 घंटा मिक्स करायला लावशील तू. मग टाइम तर लागेलच चांगलं खायचं म्हणल्यावर. त्याच्यात टाकायला काय लागले झालं? मी बस आता. टाक पटकन टाक. हा टाकायला लागले ना. दम खाना. आरामानं. आरामानच टाकायला लागले. तर गाईज आता वैसून मीठ टाकलंय रागा. आता काय माहित खारट झालंय का कसं झालंय तर. आता हे खाल्ल्यावर माहित पडन. खारट झालंच नाही. काहून तुम्ही डोकं खात असता कधी पण खारटच. अरे डोकं एवढं नाही आळणी म्हणायला खाणं लागलो मी चांगलं नाही. चव तरी लागते का आळणी खाणं? अरे तुम्हाला आळणी कळत कसं खाणं. नाही? अरे डॉक्टर आहे म्हणते आळणी खाणं बरं आहे. मग जास्त एवढं आळणी पण नाही पाहिजे. खारट खायचं थोडस. खारट काय खायचं म्हणते? लय नाही खारट खाऊ माणसानं. हसायला लागली पुन्हा. हसू आल्यावर हसले. लडू का मग? नाही रडू नको. नाही लडू का मग? अरे राव दे ना बापा, तू डोकं नको खाऊ.
मला डोकं खायला चांगलं वाटते तुमचं. काय डोकं खायला सांग. परेशान करायला चांगलं वाटते मला तुम्हाला. परेशान तेव्हाच मला दिवस चांगला जातोय. परेशान केलं तुम्हाला तर. अन्न वयसू लवकर, किती टाइम लावते आता. भूक लागली मला. पाय टाइम झालाय. आणाय लागले ना. अरे वा वा वा. गिलास घ्यायचा कटा येतोय तुम्हाला. अरे 10 वेळेस सांगलं तुला हातातच गिलास देते ठेवून द्या जाय म्हणून. हातात घेणं काय जरुरी आहे का गिलास. हा जरुरीच आहे. किती वेळेस सांगणं लागतंय तुला. खाली ठेवून द्या. काही पण लगे बसू तर द्या आबान. जर शिक बसले तर कामाला कामच सांगत राहता. पलीकडे सरक म्हणायला लागली. अशी पाहिजे भाकर पण सिंगल बॉडी मोडता येत नाही तुम्हाला. लगे मोडून द्यावा लागती. हातानं मोडून घ्यायची. तर या गाई जेवायला पाहतो आता भरीत कसं झालं तर. खारडर झाला असेल तर मग वयसूलच सगळं खाऊ घालते. मी नाही खाणार. तुम्हालाच खाऊ घालीन मी खारट. गाई मस्त झालं भरीत. एकच नंबर मस्त लगे फर्स्ट क्लास. मला आता टीव्ही पाहायची. आता टीव्ही मग पाहत बस ना आता. मस्त काय गरम गरम खिचडी खाल्ली मी. मग जेवण होईल. मला काही विचारू नका जेवण कर म्हणून. तुमचं जेवण राहिले. समजलं का. समजलं का नाही समजलं तुम्हाला. अरे खाऊ तर द्या म्हण. खाऊ द्यायला लागले ना. खाना. अरे बोलू नको जास्त मला तू. मी 10 वेळेस सांगायला लागलो मला जेवू दे ना. नरड्यात घास अटकत असतोय. नाही अटकत नरड्यात घास. मजा आली नाही का तुम्हाला भरीत खाऊन. का तुम्हाला बोलण्यातच मजा येते. लागले मोठे लगे हसायला. हा काय लगे तुम्हाला एवढं हसू येतंय. अरे हायक ना रे भैया. तुझ्या पप्पाला लयच मजा येते हसायला. भैयाला लय लाज वाटते बापा. आमच्या बोलतच नाही आमचा भैया. मी बोलायला लागली तर त्याला बोलू वाटाणा मस्त लवकर. झालं पण भरीत मस्त झालं खरं. मस्त झालं का. हो खा मग. तिखट झालं मस्त लगे. मिरच्या तिखट आहेत. तिखट तर पाहिजे तुम्हाला. काय एकटे एकटे खायला लागले. अरे एकटे तुला तर म्हणलं होतं म्या. खा आता माखाण्या मस्त आणि चहा. अरे हे काय आणलंय तू आता. चहा आणि माखण्या. माखणी आणल्या काय तू आता. अरे मी आता पोट भरलं ना आता कुठं माखणी आणा राहिली. काहून पा कसे माखणे आहेत. मस्त आहेत छोटे छोटे. पण भैया काहीच खात नाही आमचा. आम्ही दोघच खातो. आता माखाण्या टाकायला लागले मी यायला आता. तर ते म्हणते जास्त नको. दोनच टाक म्हणून. तर 2च टाकलेत. आता डब्याचं झाकण लावून घेते म्हणजे हवा जाते. मग त्या डब्यात चांगले नाही लागत खायला. चमचा द्यायला लागले तरी पण म्हणते टायमावर जेवण देत नाही. सगळं देऊन पण म्हणते देत नाही मला. मी असं नाही म्हणायला लागलो तुला टायमावर देत नाही म्हणून. मग काय म्हणायला लागले. टीव्ही पाहायला लागले तर लगे त्याचं चाललंय मला जेवण दे. टीव्ही पाहायला मजा आली अरे बोलू नका ना म्हणजे. बाकवास करू. काय बकवास करायला लागले का. खरं सांगायला लागले. खरं बोललं म्हणजे रागच येत असतोय. एवढं मला माहिती आहे. अरे काय माझे लय तिखट झालं गड्या. खतरनाक. डबल ती मी माणसानं तू याचं उत्तराला उत्तर असतंय. तिखटच भरीत चांगलं लागतंय खायला. पण सांगन कोण. असं असतंय. तिखट नाही झालं तर म्हणते तिखट नाही केलं. फिकं झालं तर फिकं झालं. काय करावं अरे बाईच्या चुक ना बाबा जातीनं. तू. काय करावं बाईच्या जातीनं. सांगा कमेंटमध्ये. मला नक्की सांगा आज कमेंटमध्ये. म्हणते तिखट पाहिजे. म्हणून मला तुम्ही जास्त बोला जाऊ नका. लय वाऱ्या सांगितलंय तुम्हाला म्या. तुम्हाला तिखट जेवण आवडतंय लय. समजलं. सांगा. हो हो तर सारखं म्हणते तिखट नाही भाजी झाली. तिखट अरे लय नाही झाली. तिखट झालंय ना खरंच ना. मस्त मजा आली पण. हम्म. पाणीच प्यायला लागलो आता मी. पाणीच पिणं लागतंय मग तिखट असल्यावर.
असं असतंय मग. तर गाईज आता वैसून मला चहा आणि माखण्या दिल्यात मस्त. आता माखण्या खायला लागलो. या खायला. वा वा वा, मजा झाली मजा झाली. अरे काय म्हणायला लागली तू? गल्ला दाखवणार आहे मी आता किती पैसे झाले त्याच्यात? समजे $20 एक काय याच्यात? हा, काही नोटा आहेत, अर्धा झालाय अर्धा. ते मी पाया लागले, अर्धा झालाय. कोणालाच ₹1 नाही देणार मी माझ्या गल्ल्यातला. त्याच्याकडूनच घेते आणि मस्त गल्ला सासवलाय मी. तर बाय गाईज, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटू आता पुढच्या व्हिडिओत. तर बाय. गल्ला कसा वाटला तर नक्की सांगा कमेंटमध्ये. तुमच्या ताईनं मस्त पैसे साचवलेत. बाय गाईज.